ही गोष्ट आहे एका खूप हुशार आजीची. शक्ती मोठी की बुद्धी या प्रश्नाचं उत्तर या गोष्टीत दडलंय. एका घनदाट जंगलाजवळ एक आजी राहायची आणि ती खूप हुशार होती. तिची लेक राहायची जंगलाच्या पलीकडे आणि तो रस्ता होता खूपच धोकादायक. पण एके दिवशी तिला लेकीची इतकी आठवण आली की तिने जायचंच ठरवलं. आणि जंगलाच्या मधोमध तिच्या समोर कोण उभं ठाकलं? एक भला मोठा वाघोबा. वाघोबा म्हणाला, म्हातारे थांब, मला खूप भूक लागलीये, मी तुला खाणार. पण आजी अजिबात घाबरली नाही. म्हणाली, मला खाऊन तुझं पोट थोडीच भरणार आहे. मग आजीने एक युक्ती लढवली. म्हणाली, लेकीकडे जाऊन जाडजूड होऊन परत येते, मग खा मला. वाढाने विचार केला, जाडजूड म्हातारी म्हणजे जास्त मजा, आणि त्याने अट मान्य केली. आजी जरा पुढे गेली तर काय, आता एक लांडगा समोर आला. आजीने त्यालाही तीच गोष्ट सांगितली आणि काय आश्चर्य, तोही तयार झाला. अशा प्रकारे दोन्ही शिकाऱ्यांना चखून आजी सुखरूप लेकीच्या घरी पोचली. लेकीकडे काही दिवस मजेत गेले, पण आता परत जायची वेळ आली आणि आजीला काळजी वाटू लागली. पण तिची लेक पण हुशार होती. तिने एक मस्त आयडिया दिली, एका मोठ्या भोपळ्याची. मग काय, भोपळा आतून पोकळ केला, आजी त्यात बसली आणि प्रवास सुरू. आणि आतून आजी म्हणायची, चल रे भोपळ्या, टुणूक टुणूक. पहिल्यांदा भेटला लांडगा. त्याने भोपळा अडवला आणि विचारलं, एखादी म्हातारी पाहिली का? आजीने आतूनच आवाज बदलला आणि म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही माहिती. लांडग्याला तर फसवला, पण पुढे वाघोबा भेटला आणि त्याला मात्र संशय आला. वाघाने एकच झेप घेतली आणि भोपळा फुटला. आजी बाहेर आली, तोच लांडगा पण तिथे पोहोचला. दोघे समोर, पण आजी शांत. म्हणाली, भांडू नका, तुम्हीच ठरवा आधी कोण खाणार. आणि मग काय, मी खाणार म्हणून दोघांमध्ये तुफान मांडण सुरू झालं. आणि हीच संधी साधून आपली हुशार आजी तिथून निसटली आणि थेट घर गाठलं. तर मग ह्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? तेच की शक्तीपेक्षा बुद्धी नेहमीच श्रेष्ठ ठरते. शांत डोक्याने संकटावर मात करता येते.